त्यानंतर आपल्याला गरम मसाला, बस. आता धना जिरा पावडर घालायचं आहे. बरं, धने जिरे परत भाजून घेतलेले तो हो, बघा. बस. ते सारण बऱ्यापैकी मसालेदार आहे. मसाला झाले. आता त्याच्यात हळद आणि तिखट टाकायचं. बरं, पुरे हळद हा, बस झाली. आणि तिखट. तिखट बघा बरं, थोडंसं अजून लागेल. अजून लागेल. बस. आता थोडंसं मीठ टाकायचं. बरं, आता ह्याच्यात एक वाफ येईल एवढा झाकण ठेवायचं. पाणी वगैरे त्याच्यात घालायची गरज नाही, नाही. काही घालायचं नाही. बरं, ठीक आहे. ठेवूया मग झाकण. हो, किती वेळासाठी? 2 मिनिटं. 2 मिनिटं. आता याला आपल्या वाफ आलेली आहे. बरं, ते आपण बघूयात. काढून घेऊयात. हा, मसालेदार असं ते झालेलं आहे. लगेच जाणवतं त्याच्या एका वेगळ्या स्मेलवरनं. पुढे काय करायचं आता? आता हे आपण काढून घ्यायचं आणि जे आपण पारीसाठी मिश्रण बनवलं त्याच्यामध्ये ते भरायचं. म्हणजे आता आपल्याला स्टफिंगची कृती करायची. स्टफिंग चला, सारण तयार झालेलं आहे. लगेच आपण वळूयात पुढच्या कृतीकडे. काय करायचं पुढे? ते आपलं पहिलं उकडले पारी करून घ्यायची आपल्याला ते भरण्यासाठी. आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं. केळफुलाची भाजी जी आपण केली होती है ना, त्यामध्ये हे मिश्रण घालायचं आपल्याला आता. बरं. आणि यामध्ये वरती आपल्याला पनीर टाकायचं. अच्छा, बरं. तळलेलं पनीर. तळलेलं पनीर हे असं. बरं. त्यामुळे मुलं डायरेक्ट खाऊ शकतात. हा, बरोबर. आणि ते दिसायलाही छान दिसायलाही दिसतं. छान दिसतं. असं आपण हे स्टफ केळफूल जे आहे ते एक, आता आपण हा एक काय म्हणता येईल त्याला, एक साचा तयार केलेला आहे. अजून बरेच करूयात कारण खाणारे आपण खूप जण आहोत. घ्या मग पारी करून. आता काय करायचं मॅडम? आता हे तळून घ्यायचं आपल्याला. तळून Shallow घ्यायचंय. fry करायचं. पण आता हे वर्ण उघडं असल्यामुळे आपल्याला सगळ्या बाजूनी तर काही तळता येणार नाही. त्याच्यामुळे फक्त ह्याचा हा खालचा आणि भोवतालचा जो भाग आहे तो तळेल. बेसच फक्त तळायचा आहे. ठीक आहे, मग त्या पद्धतीने हे त्या पॅनमध्ये ठेवून द्या. फक्त ठेवताना ते सरळ ठेवायचं आहे. हां. किती वेळ लागेल तयार व्हायला? 2 मिनिटं. फक्त ते बाहेरचं आवरण तळलं गेलं पाहिजे, बस एवढंच. बरोबर. आणि त्याला फार वेळ लागणारच नाही कारण बटाटा ऑलरेडी उकरलेला आहे. आणि जे ब्रेड क्रम्स असतात ते पण लवकर तळले जातात. मग मला सांगा, ही कोथिंबीर आपण कधी वापरणार आहोत? तर हे काढल्यानंतर सर्व करताना आपण सजवण्यासाठी वापरायचं. तर आपण तसं सगळं छान सजवून घेऊयात. पण त्याआधी तुम्हाला करायचं असेल तर पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. स्टफ केळफूलसाठी लागणारे साहित्य: उकडलेला बटाटा आणि ब्रेड क्रम्सचं एकत्रित मिश्रण, बारीक चिरलेला कांदा, तळलेलं पनीर, उकडलेलं केळफूल, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, हळद, धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. नंतर त्यात केळफूल, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, धने जिरे पावडर, हळद, तिखट आणि मीठ घालून सर्व एकत्र करून त्यावर झाकण ठेवून वाफेवर सारण शिजवून घ्यावं. नंतर बटाटा आणि ब्रेड क्रम्सच्या एकत्रित मिश्रणाची पारी तयार करून त्यात केळफुलाची भाजी घालून त्यावर तळलेलं पनीर ठेवून स्टफिंग करून घ्यावं. स्टफ केलेलं केळफूल गरम तेलात शॅलो फ्राय करून वरून कोथिंबीरीची सजावट करून डिश सर्व्ह करावी. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.